जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. मौ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रस भेदू ऐसे असा भागवत संप्रदाय दर आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करत आलेला आहे. नमस्कार, मी सायली संगीता तुकाराम शेलार आज तुमच्या समोर आषाढी एकादशी निमित्त कीर्तन प्रस्तुत करणार आहे. तरी माझी ही कीर्तन सेवा सर्वांनी गोड मानून घ्यावी. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशीमाळ गळा गोपी चंदना टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा, तुळशीमाळ गळा गोपी चंदना टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जडी, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जडी. कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. संत एकनाथ महाराज हे सनात एकनाथ होते म्हणून ते सनात होते आणि आपण अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत. एकनाथ महाराज यांचे विचार, आचार, उच्चार आणि प्रचार यांच्यामध्ये मेळ होता आणि ते आधी केलेची मग सांगितले असे वागत होते आणि म्हणूनच ते शांतीब्रह्म झाले. ते आपल्या अभंगातून म्हणतात, रात्रंदिवस प्रेमाने देवाचे नाम घेणे हे देवाला फार आवडते. नाम घेणाऱ्या भक्ताच्या गळ्यात तुळशीमाळ असायला हवी आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे आणि हृदयी वैष्णवांबाबत कळवळ असायला पाहिजे. त्या भक्ताने नियमितपणे आषाढी कार्तिकीची पंढरीची वारी केली पाहिजे. आणि या साधनांशिवाय इतर कुठलेही साधन करण्याची त्याला आवश्यकता नाही. अशा नियमाने वागणारा भक्त देवाला आणि जगाला नक्कीच आवडतो. हा झाला या अभंगाचा धावता भावार्थ. आता प्रत्येक माणसाला कशा ना कशाची आवडी असतेच, तशीच देवालाही आवड असते. आता कोणत्या देवाला हा प्रश्न निर्माण होतो, तर देव या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केली आहे. नाना रूपे क्रीडती देवहा, म्हणजेच विश्वाच्या रूपाने जो दिसतो आणि क्रीडा करतो तो देव. संतही असेच सांगतात. नाना रूपे नटला हरी भरवली उरला चराचरी, या चरणामध्ये हरी चराचरात भरला आहे असे म्हटले आहे. तर विठ्ठल जळीस्थळी भरला या चरणामध्ये विठ्ठलाचे व्यापकत्व सांगितले आहे. विठ्ठल असो वा हरी असो, नामात भिन्नत्व असले तरी ते नामे एकच आहे. तो कधी सगुण असेल तर कधी निर्गुण असेल. दोन्ही टिपरिया एकाची नाद, सगुण निर्गुण नाही भेद. औपाधिक भेद असला तरी वास्तविक तो अभेद आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सद्गुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. भक्त इच्छिस्तव देव अनेक रूपे धारण करत असतो. भक्तांचा अभिमान घालवून त्यांचे द्वैत नष्ट करतो आणि त्यांना चिरंतन आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. यावर एक दृष्टांत सांगते. पंढरीत एक महान शिवभक्त नरहरी सोनार राहत होता. तो विठ्ठलाच्या मंदिराचा कळस देखील पाहत नसे. वास्तविक पाहता हरिहर एक असतानाही त्याला भेदबुद्धीमुळे ते पटत नसे. एकदा दौलताबादचे सावकार नरहरी सोनारांकडे आले व त्यांना म्हणाले, माझा नवस फेडण्यासाठी श्री विठ्ठलास रत्नजडीत कटद्वारा करणे आहे, तरी तुम्ही माझ्यासोबत या व श्री विठ्ठलाच्या कमरेचे माप घ्या. यावर नरहरी सोनार सावकारांना म्हणाले, मी भगवान श्री शंकराशिवाय इतर कुठल्याही देवतेचे दर्शन देखील घेत नाही. यावर हे ऐकून सावकार स्वतः जाऊन श्री विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन आले व त्या मापावरून नरहरी सोनाराने सुंदर असा रत्नजडीत कटद्वारा तयार केला. पण तो कमरेस ढिला होऊ लागला म्हणून त्यांनी तो कमी करून दिला, पण तो आवड होऊ लागला. बरेच प्रयत्न केले पण कटदोरा काही बसेना. शेवटी सावकारांनी नरहरी सोनारांना स्वतः येऊन श्री विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्याचा आग्रह केला. नाईलाजाने नरहरी सोनारांनी डोळ्यावर पट्टी बांधून श्री विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि ते कमरेचे माप घेऊ लागले. तोच त्यांना श्री शंकरांच्या पिंडीचा आकार भासू लागला. यावर नरहरी सोनार सावकारांना म्हणाले, अहो तुम्ही मला चुकवून शंकराच्या मंदिरात आणले वाटतं. यावर सावकार त्यांना म्हणाले, नाही हो, ही श्री विठ्ठल मूर्तीच आहे. यावर नरहरी सोनाराचा विश्वास बसेना आणि म्हणून त्यांनी डोळ्यावरील पट्टी काढून पाहिली तर समोर विठ्ठलाची सावळी मूर्ती उभी होती. परत त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि
कमरेचे माप घेऊ लागले, तोच त्यांना परत पिंडीचा आकार भासू लागला. त्या नरहरी सोनारांना काही समजेना. तोच त्यांना एक आवाज ऐकू आला, अरे शिव आणि मी एकच आहे, भेदबुद्धी सोडून दे. नरहरी सोनार पश्चातापी झाला. तो पुढे जाऊन श्री विठ्ठलाचा महान भक्त झाले आणि त्यांची ही भक्ती पाहून देवसुद्धा त्यांच्या घरी काम करू लागले. नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, कबीराच्या मागे शेदेवी. म्हणजेच देव नाना रूपाने नटलेला असला तरी या अभंगामध्ये देव या शब्दाचा अभिप्रेत असा अर्थ विठ्ठल असाच आहे. आपण पुढील चरणात पाहूया की वैष्णवांच्या अंगी जे गुण असायला पाहिजे ते एकनाथ महाराजांनी कसे सांगितले आहे. तुळशी माळा गळा, गोपी चंदना टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीचे महत्त्व शास्त्रात ठिकठिकाणी केले आहे, तर साक्षात भगवंताने तिला गळ्यात धारण केले आहे. तुळशी ही हवा शुद्ध करणारी आहे, तसेच ती चित्तही शुद्ध करते आणि म्हणूनच म्हटले आहे, तुळशीची सखी शिवे पापहरिणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते, नमो नारायण प्रिय. अशी पवित्र पुण्य देणारी तुळस आपण गळ्यात धारण करायला हवी. गोपीचंदनाचा टिळा कपाळी लावायला हवा आणि हृदयी वैष्णवांचा कळवळ असायला हवा, असे एकनाथ महाराज आपल्याला तिसऱ्या चरणात सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकीला नियमितपणे जो वारी करतो तो वारकरी, असा या शब्दाचा सरळ असा अर्थ आहे. जसे टाळकरी आहेत, वारकरी आहेत, माळकरी आहेत, शेतकरी आहेत, तसेच वारकरी या शब्दाचा सरळ असा अर्थ आहे. परंतु या शब्दाचा अर्थव्यापकता वाढवून कामक्रोधाने वार्यते अनया इति, म्हणजेच कामक्रोधाचे जो निवारण करतो तो वारकरी, अशी त्याची अर्थव्यापकता वाढवली गेली आहे. तरी देखील प्रत्येक महिन्यास अथवा प्रत्येक वर्षी एखादा निष्ठावान भक्त आपल्या इष्टदेवतेच्या भेटीसाठी जातो, त्याला वारकरी असे संबोधिले आहे. अशा वैष्णवांचा सर्व सुखाचे आगर असणारा श्री विठ्ठल हे साध्य असल्यामुळे त्याला आवडणारे नाम घेणे, अंतर्बाह्य पावित्र्य राखणे, नेहमी रामकृष्ण हरी नावाचा जप करणे, आचार विचार उच्चार यांच्यामध्ये मेळ असणे, भजन कीर्तन करणे, कथा कीर्तनाच्या माध्यमातून श्री विठ्ठलाला आवडणारे नाम आळविणे, एकादशी व्रत करणे आणि आचार विचार उच्चार यांचा मेळ राखणे आणि तसेच सहकार वृत्ती आणि समूहप्रियता असणे, हे सर्व गुण वारकऱ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये समूहप्रियता आणि सहकार वृत्ती यांना अधिक महत्त्व दिले गेले आहे. एकमेका सहाय्य करो अवघे धरू सुपंथ, याच अर्थाला अनुसरून सर्व संतांनी याचा पुरस्कार केला आणि म्हणूनच ते देवाला प्रिय झाले. स्वतःला तरून दुसऱ्याला तारण्यासाठी त्यांनी जाती, व्यक्ती आणि समूहनिरपेक्ष असे समाज प्रबोधन केले आहे. भजन कीर्तनाच्या माध्यमातून ईश्वर, प्रेम व नीतिमूल्ये समाजाच्या हृदयात बिंबवले आणि मानवतेवर आधारित समाज कल्याणकारी असे धर्म सांगितला. कै एखादेने वैकुंठा जावे, तेही वैकुंठीची केले आगे, माझेही नाव कोशी गौरवे, धवळेले विश्व. अशा संतांनी भूमीवरच दैविक गुणांची खाण उघडली आणि वैकुंठ निर्माण केले. माणसाला सात्विक व तात्विक चिरंतन आनंद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि ते आपल्याला मार्ग दावून गेले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत हे. अशा या संतांचे आपण नियमितपणे भजन करायला हवे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य लिही. वारकऱ्यांना आवडणारी अशी ही आद्यमध्यंत पूर्वापार चालत आलेली अशी व्यापक उदात्त अशी जी परंपरा आहे, त्याचे आद्य प्रणेते देवर्षी नारद होते. त्यानंतर शुक्राचार्य, याज्ञवल्क्य, ध्रुव, प्रल्हाद, अंबरीश यांनी भगवंताचे नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला कीर्तन केले आहे. महर्षी व्यासांनी देखील विपुल ग्रंथ लिहून या परंपरेचे विस्तार केला आहे. ही अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा पूर्वी संस्कृत भाषेत गुंफलेली होती. ती महाराष्ट्रात प्रथमच ज्ञानेश्वरीच्या रूपाने संत ज्ञानेश्वरांनी प्रगट केली. प्रगट गृहे बोले विश्वब्रह्माची केले, आरती राजा. देशकाल अनुरूप तिला उद्दीपित करून तिला समाजात रूढ केले. अशा प्रकारे संतांनी महाराष्ट्रात वारकरी परंपरा सुरू केली. संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया,
ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालयात नामतयाचा किंकर तेने केला हा विस्तार नामतयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत तुका म्हणे झालेसे कळस भजन करू सावकाश तुका म्हणे झालेसे कळस भजन करू सावकाश संतांनी आपल्याला या अभंगातून जो विठ्ठल नामाचा जो संदेश दिला आहे तो आपण पाळूया आणि देवाला आवडते होण्याचा प्रयत्न करूया. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज